तो सुखकर प्रवास तर होत नाही आहे. काल परवा झालेल्या ज्या घटनेमुळे आहे ना पूर्ण मुंबई हादरलेली आहे. त्यांच्याकडे ते कसे काय ते स्वतःकडे एखादं हत्यार घेऊन रेल्वेत प्रवास करतात, ही गोष्ट छोटी आहे. लोक होती तिथे, बरोबर ना. मग ते 4 लोकांनी हिंमत करून त्याला जर पकडलं असतं आणि त्याला मारलं असतं ना, आज तो मुलगा त्याच्या घरी सुरक्षित गेला असता. ते मागचं चित्र आठवत होतं. निष्पाप व्यक्तीचा जर जीव जात असेल तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण आहोत दादर रेल्वे स्थानकावर. या ठिकाणाहून आपण जर पाहिलं तर मुंबईहून बदलापूरपर्यंत जातात, कल्याणपर्यंत जातात, कसारापर्यंत जातात, तर ठिकाणला शेवट विरारपर्यंत देखील ट्रेन जातात. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा हॉटस्पॉट म्हटला जाईल प्रवाशांचा. परंतु ज्या काही दिवसांपूर्वी एक घटना झाली रेल्वेमध्ये, म्हणजे रेल्वे प्रवास करत असताना पावसाचा मारा बसत होता. त्यामुळे एकाने सांगितलं की बाबा दरवाजा बंद कर. तर दरवाजा थोडीशी बाचाबाची झाली आणि त्या एका किरकोळ कारणामुळे एका युवकाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. परंतु बाबा खरंच रेल्वे प्रशासन आणि रेल्वे इतकं सज्ज आहे का की बाबा लोकांना प्रवास करताना कुठली भीती नाही जाणवते? त्या संदर्भात संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत काही मुंबईकर नागरिक आपल्यासोबत महिला प्रवासी आहेत ज्या दररोज लोकलनी प्रवास करतात. काय वाटतं, म्हणजे सुखकर प्रवास होतोय जो रेल्वेनी स्लोगन दिलेला आहे, सुखकर प्रवास करा, समृद्ध प्रवास करा, होतोय का? तो सुखकर प्रवास तर होत नाही आहे. काल परवा झालेल्या ज्या घटनेमुळे आहे ना पूर्ण मुंबई हादरलेली आहे. छोट्याशा गोष्टीवरून 2 मुलांमध्ये एवढा वाद होऊन जर एखाद्याची मर्डर झाली म्हटल्यावरती एवढ्या टोकाला गोष्ट गेली. मुंबई सुरक्षित नाही आहे आणि इथला एकही पब्लिक सुरक्षित नाही आहे. लोकांच्या हितासाठी जर असं वाटत असेल का प्रशासनाला, रेल्वे प्रशासन म्हणा, पोलीस प्रशासन म्हणा, तर त्यांनी प्रत्येकासाठी आता सुरक्षा ही दिली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीला हे आजचं भाजप सरकार कारणीभूत आहे. कारण त्यांनी जर सुरक्षा केली असती, ताबडतोब शिक्षा दिली असती गुन्हेगारांना, तर हे गुन्हे आज घडले नसते. गुन्हेगारांना तुम्ही शिक्षा देत नाही, त्यांच्या केसेस लांबवत जाता, त्यामुळे हे गुन्हेगार प्रवृत्तीची लोक अजून निर्माण व्हायला लागली. त्यांच्याकडे ते कसे काय ते स्वतःकडे एखादं हत्यार घेऊन रेल्वेत प्रवास करतात, ही गोष्ट छोटी आहे, छोटी नाही ही गोष्ट आहे. किरकोळ गोष्टीवरून वाद झाला. हा दरवाजा बंद करायला सांगितला, पाऊस पडत होता म्हणून. हा किरकोळ गोष्टीवरून वाद होता, पण ह्या किरकोळ गोष्टीवरून त्याच्याकडे एखादा हत्यार असावं, त्याने ते काढावं, त्या मुलावर चालवावं. कुठे गेले पोलीस प्रशासन? एवढ्या वेळामध्ये ह्या 10 मिनिटाच्या पिरियडमध्ये एकही स्टेशन आलं नाही, एकही स्टेशनवर कुठला पोलीस त्या गाडीमध्ये चढला नाही. काय करत होतं पब्लिक? कुठे? तुम्हाला काय वाटतं या संदर्भात, जी काही घटना झाली होती? तुम्ही स्वतः ट्रॅव्हल करताना असं सेफ वाटतं तुम्हाला? नाही, अजिबात सेफ वाटत नाही. आणि तसं म्हणायला गेलं ना तर खूप वाईट झालं. ते एक मुलगा, जबाबदार मुलगा, जो घरी एकटा आहे, तो स्वतः कमवून आईवडिलांचं, बहीण भावाचं पोट भरत होता. आणि त्याला, त्याच्या आईला असं वाटलंसुद्धा नसेल की आपला मुलगा परत येईल घरी. त्या आईवर काय त्याच्यावरून आम्हाला पण ही भीती वाटते. आमची मुलंही रोज ट्रॅव्हलिंग करतात, रोज लांबचा काय होईल काय सांगतोय? कधी काय आमची मुलं खरंच सुरक्षित येतील का घरी, ह्याची भीती वाटायला लागली आहे. किरकोळ कारण का? तर दरवाजा बंद केला म्हणून का? तर पाऊस आहे तो म्हणून, काहीतरी त्रास होतो म्हणून तो बंद केला त्याने दरवाजा. त्याने काय मुद्दाम दरवाजा बंद केला नाही ना. मग ह्याला जबाबदार कोण? सरकार लक्ष देत नाही आहे. काय होतं आहे काय नाही, तिथे स्टेशन आलं की नाही. त्याला जर तिथे 4 जण लोक होती तिथे, बरोबर ना. मग ते 4 लोकांनी हिंमत करून त्याला जर पकडलं असतं आणि त्याला मारलं असतं ना, आज तो मुलगा त्याच्या घरी सुरक्षित गेला असता, असं आम्हाला तरी वाटतं. पण ते नाही झालं आणि खूप वाईट झालं. भीती अशी वाटते, जर जेंट्सला समजू शकत नाही तर लेडीजला काय समजणार? आम्ही कसा प्रवास करायचा रोजचा आणि कसं आपलं हे करायचं? जीव मुठीत घेऊन आम्ही घरी जातो की नाही ह्याची आम्हाला भीती आहे. तुम्हाला काय वाटतं का की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना म्हणजे मुंबईकर म्हणून म्हणजे खरंच प्रवास हा चांगला होतोय? नाही, अजिबात नाही. या आजच्या काळात तरी आपण घरी निघालो आहे ऑफिसला जायला आणि आपण घरी पोचतोय की नाही, ही शाश्वती आपण देऊ शकत नाही या आजच्या काळात तरी. ही जी काल घटना झालेली आहे तिथं इतकी लाजिरवाणी आहे. सरकारला त्याचं काही पडलेलं नाही आहे. सरकारला फक्त आपले खासदार, आपले आमदार हेच चाललेलं आहे. तुम्ही सामान्य लोकांनी जर तुम्हाला निवडून दिलं नाही तर तुम्ही पुढचा प्रवास कसा करणार आहात? हां, आज एक आई काय तळतळ असेल त्याचा तळतळात कोणाकोणाला लागणारच आहे.
नक्कीच मी शेवटचा तुम्हा तिघींना प्रश्न विचारतो. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्हाला काय वाटतं, म्हणजे रेल्वे प्रशासनाने काहीतरी मोठी कठोर पावलं उचलली पाहिजेत? कारण की आत्ता जरी बॅग म्हणजे आता आपण तुम्ही या पिशवीमध्ये काय आणलं हे कोणाला माहिती नाही, मला माहिती नाही आहे, किंवा तुमच्या ह्या आता बाजूला थांबलेत त्यांना माहिती नाही आहे. काहीतरी यासाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत. बॅग स्कॅनिंग किंवा मेट्रोमध्ये जाताना बॅग स्कॅन केली जाते, काय आहे त्या बॅगेमध्ये ते कळून येतं. जर काही ज्वलनशील पदार्थ असेल किंवा काटेरी काही वस्तू असेल तर ती काढून ठेवली जाते. हो बरोबर आहे. सरकारने आता इथून पुढे असे नियम किंवा अशा काही प्रशासनाचे नियम लागू अटी केल्या पाहिजेत की त्यामुळे प्रवासी प्रवास करत असताना त्यांनी नशा केलेली आहे का किंवा त्याच्याकडे काही हत्यार आहे का हे क्विकली त्यांना कळलं पाहिजे बसल्या जागी. हे असं सुरक्षित जोपर्यंत करणार नाही ना तोपर्यंत प्रत्येक माणूस हा सुरक्षित राहणार नाही. अगदी म्हणजे सगळे नियम धाब्यावर बसून आपण जर पाहिलं महिलांच्या डब्यात देखील अनेकदा गर्दुल्ले शिरतात. ही देखील फार मोठी गोष्ट आहे. खूप शिरतात. आम्ही बघितले अक्षरशः छेडतात, त्यांना घाणेरडे इशारे करतात. आम्ही स्वतः बघितलेलं आहे. कारण की आम्ही आणि मेन म्हणजे रात्रीच्या वेळी खूप आणि जे ह्याला जातात आपलं वेस्टर्न साईडला किंवा अजून ह्या साईडला जातात एरोली साईडला वगैरे त्या साईडला बघितलं तर अक्षरशः ना खूप घाणेरडे प्रवृत्तीचे लोक आहेत. म्हणजे घाणेरडे इशारे, घाणेरडे चाळे असे आम्ही बघतो. आम्ही इंस्टावर किंवा यूट्यूबवर बघतो या बायका टाकतात आणि खरंच इथे सुरक्षित नाही आहे. तर प्रशासनाने काहीतरी करावं ही आमची नम्र विनंती आहे. आणि मागणी तर आहे मागणी सगळ्यांची. आमची मुलं सुरक्षित नाही आहेत, आम्ही सुरक्षित नाही आहे, आमचं पूर्ण फॅमिली सुरक्षित नाही. काय करते सरकार, काय करते? खासदार फोडले, आमदार फोडले, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष करून सगळ्या लोकांचं लक्ष दुर्लक्ष करताय आणि ह्या छोटे गुन्हेगार क्रिमिनल वाढत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. सामान्य माणूस भरडला जातोय. या सगळ्या गोष्टींमध्ये सामान्य माणूस भरडला जातोय. याच्यावर तात्काळ प्रशासनाने कारवाई करावी ही आमची सगळ्या महिलांची, सगळ्या मुंबईकरांची अपेक्षा आहे आणि ते करेल नक्की. तुम्हाला काय वाटतं, रेल्वेचा प्रवास योग्य आहे का? सर आम्ही तर ग्रामीण भाग धुळ्याहून आलो आहेत. अतिशय पहिले निर्भीडपणे प्रवास करत होतो. किती वर्ष प्रवास करताय? मी 1993 पासून प्रवास करतोय. कधी अशी वाटली होती का? कधीच नाही, पण आज मात्र येताना भीती वाटली. धुळ्याहून जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये बसलो तेव्हा प्रत्येक बोगीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी असं ते मागचं चित्र आठवत होतं. निष्पाप व्यक्तीचा जर जीव जात असेल तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची. आणि त्यांनी कठोर काही महत्त्वाची पावलं उचललीच पाहिजे ना. त्यांनी त्या ठिकाणी सुरक्षा बल त्या ठिकाणी तैनात केलं पाहिजे. सर्वांची चेकिंग त्या ठिकाणी झाली पाहिजे. बदल कुठेतरी झाले पाहिजेत. निष्पाप व्यक्ती जो कुटुंबाचा कुणीतरी कर्ता असतो, कोणाचा तरी मुलगा असतो, कोणाचा तरी वडील असतो, अशा व्यक्तींचं जाणं म्हणजे अतिशय दुर्दैव आहे. याला सर्वस्वी जबाबदार एक बेजबाबदार प्रशासन म्हटलं तरी चालेल. तुम्हाला काय वाटतं, प्रवास करता? हो, मी नेहमी प्रवास करते ठाणा टू CST. आता कालचा जो ठाण्याची गर्दी कशी वाटते? भरपूर भयंकर, एवढी बेकार गर्दी की आताच रिसेंटली एका 9 मंथची लेडी तिचं मिसकॅरेज झालं. तर मला असं वाटतं की याच्यावरती गव्हर्नमेंटनी खरंच याच्यावरती यांना बघितलं पाहिजे. नियम काय आहेत का, म्हणजे रेल्वेचे काही नियम आहेत ते पाळले जातात? अजिबात नाही, कोणीच पाळत नाही आहे. तर मला असं वाटतं सगळ्यांनी पाळलं पाहिजे. जी घटना झाली त्या संदर्भात काय सांगाल? म्हणजे एका म्हणजे 21 वर्षीय मुलाची हत्या झाली किरकोळ कारणावर, दरवाजा बंद करा. ॲक्च्युली खरंच खूप वाईट. तो बिचारा फक्त 22 वर्षाचा असून त्याने जगही पाहिलं नाही आहे आणि त्याला असा भयंकर असं चाकूने घुसून वार केले. व्हेरी बॅड. आणि मला असं वाटतं की हर एका बोगीमध्ये एक तरी तुमचा कॉन्स्टेबल हवा आहे ना. जर प्रत्येक एका बोगीमध्ये जर एक कॉन्स्टेबल असेल ना तर मला असं वाटतं की असे जे प्रकार होतात ते होणार नाहीत. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं, रेल्वेचा प्रवास कसा आहे? रेल्वेचा प्रवास हा अतिशय आता लोकांनी, मुंबईकरांनी प्रवास करायचा का नाही करायचा असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि या ठिकाणी आता त्या मुलाची निर्गुणपणे हत्या झाली, त्याच्या परिवाराला न्याय दिला पाहिजे. कुठेतरी त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. ही सर्व मुंबईकरांची अशीच एक मनाची प्रतिक्रिया आहे की त्या निर्गुण त्या मुलाची हत्या केली गेली तर त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. भीती वाटते का प्रवास करताना? नक्कीच भीती वाटते. आता सगळ्यांना आता कोणाच्या बॅगेमध्ये काय असेल काय वाटतं नाही. रात्रीच्या वेळेस तरी किमान आपल्या डब्यामध्ये होमगार्ड तरी तैनात असावा अशी आमची सगळ्यांची आता मुंबईकरांची आता विनंती आहे. कारण की आता भीती वाटते रात्रीच्या वेळेस, समजा असं कोणाच्या बॅगेमध्ये काय असेल आपल्याला माहिती नाही तर त्या ठिकाणी होमगार्ड तरी निदान जसा लेडीज डब्यामध्ये असं ठेवतात तसं तो तर माझ्या मते फर्स्ट क्लासचा डबा होता तर त्यामध्ये निदान होमगार्ड तरी असावा आमची सगळ्याची मुंबईकरांची विनंती आहे. बाबा तुम्हाला काय वाटतं, प्रवास कसा चालू आहे? चांगला आहे का, सुखमय? प्रवास चालू आहे बरोबर, पण या अशा गोष्टी जर होत असन तर मला वाटतं रेल्वेनेच बरोबर टायमावर गाड्या सोडल्या तर अशी गर्दी होणार नाही गाडीवरती.
रेल्वे कामगारांची पण चुकी आहे. मग अशी हत्या होती, गर्दी झाल्यामुळे हत्या होती. पण मला एवढंच पुरपाय करून बोलायचं रेल्वेला, कामगारांना गाड्या टायमावरती सोडा, म्हणजे गर्दी होणार नाही आणि अशी धक्काबुक्की होणार नाही, अशी कोणाचे वाद होणार नाही. कृपा करून तुम्ही गाड्या रेल्वे कामगारांनी रेल्वे सर्व्हिस बरोबर करावे. आपल्यासोबत काही मुंबईकर होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर परवा झालेली जी घटना आहे म्हणजे 21 वर्षीय मुलाची एका लोकलमध्ये हत्या होते आणि त्याच्यानंतर जो खून केलेला व्यक्ती आहे, जो खुनी आहे, जो आरोपी आहे, तो तशाच पद्धतीने लोकलच्या बाहेर जातो, त्याच्यानंतर तो कुर्ल्याला उतरतो. अशा पद्धतीची जी दृश्यात दिसून आली. त्या संदर्भात आपल्यासोबत काही मुंबईकर नागरिक असतील, प्रवासी असतील, जे रोज प्रवास करतात लोकलनी, त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला. त्यांची मतं नेमकी काय आहेत हे आपण पाहिलं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे आता हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईकरांनी स्वतःची मतं मांडलेली आहेत. मुंबईकरांनी प्रशासनाला धारेवरती धरलं आहे. परंतु आता रेल्वे प्रशासन या संदर्भात आणि या घटनेनंतर नेमकी काय पावलं उचलतं आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.